मग ह्यांना विचारलं मी रात्री किती वाजता झोपतो, ते म्हणला मी लई लवकर झोपतो. म्हणलं किती वाजता, म्हणला 12 वाजता. अच्छा श्रेयस गपचूप मस्ती करून पळून जातोय का? आणि स्ट्रेंथमध्ये बाबा तुम्हाला स्ट्रेंथ लागते, एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ लागते, इंडोरन्स लागतो, ॲजिलिटी लागते. दादा याच्यात आता सर्वात मस्ती करणारा कोण आहे तुमच्यात? मस्ती करणारा वरुण आहे, सागर आहे, जयेश आहे. मजा नाही. आपल्यासोबत आज सेमीफायनल खेळणारा नंदुरबार जिल्हा आहे आणि त्यांचा कोच दादोसा आव्हाड. दादा नेहमी विचारत असतं की तू सध्या एक प्रो कबड्डी खेळलेला आहेस, खेळाडू आहेस, राष्ट्रीय खेळाडू आहेस. सर्वात प्रथम म्हणजे तर गेल्या वर्षी जी नॅशनल झाले त्यात तू महाराष्ट्राचा कोचसुद्धा होतात. दादा एक्झॅक्टली या टीमबद्दल, कॉम्बिनेशनबद्दल काय बोलणार तू? या टीमचं जे कॉम्बिनेशन आहे ते बेसिकपासून जे खेळाडू तयार झाले ते माझ्यापाशी झालेले, त्यामुळे मला प्रत्येक खेळाडूचे प्लस मायनस पॉईंट माहिती आहेत. त्याच्यामुळे ह्या सर्व खेळाडूंचं कॉम्बिनेशन एकासोबत म्हणजे नजरेवरती ह्यांचा खेळ समजतो मला आणि त्यांनाही माझ्या नजरेवरती काय करायचं ते समजून जातं. आम्ही एक पाहिलं दादा की आता पोरांना विचारायचं आहे, ती नवीन कवरची पॅटर्न आणली होती की जुनी, मी ऐकलं की ती खूप जुनी पॅटर्न होती की काय ते कधीचं काय सिंगलचं काय आहे? नवीन पॅटर्न मी प्रॅक्टिसपासून म्हणजे मी जसं NISला गेलो तिथं मला ती सिस्टीम समजली. नक्की कबड्डीमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती कबड्डी खेळली जाते. मग त्यात सिंगल सिस्टीम म्हणून एक प्रकार आहे, त्या सिंगल सिस्टीमचा मी माझ्या इथं अकॅडमीमध्ये तो प्रयोग चालू केला. मला तो सक्सेसफुल होतो आहे असं वाटतं, म्हणून मी त्याची प्रॅक्टिस खेळाडूंकडून करून घेतली आणि इथं ते अप्लाय करायला सांगितलं. मला आपण ते जवळपास सक्सेस होतं आहे. आता अजून त्याच्यावरती मला थोडंसं काम करायचं. इथून पुढं माझ्याकडचे सर्व खेळाडू सिंगल सिस्टीममध्येच खेळताना दिसतील. नाही खरंच म्हणजे आज बघताना असं वाटतं की कुमावत पण आहे, ते बाकी सर्व खेळाडू आहेत की आपण पाहिलं की मी ऐकलेलं की एकदम जुनी सिस्टम होती ती आणि पण कदाचित ती सिस्टम दादा जर झालं की दादांचं नाव खरंच वरती जाईल की नवीन परत आणणारा नाही का, एक तो बनानेवाला और फिर से बनानेवाला अप्लाय करू दे गेममध्ये, 100% अप्लाय करू दे गेममध्ये. दादा याच्यात आता सर्वात मस्ती करणारा कोण आहे तुमच्यात? मस्ती करणारा वरुण आहे, सागर आहे, जयेश आहे. काय म्हणजे एखादी मस्ती सांगा ना कोणतरी, काय तुमच्या चालतं काय टीममध्ये? मग ह्यांना विचारलं मी रात्री किती वाजता झोपतो, ते म्हणला मी लई लवकर झोपतो. म्हणलं किती वाजता, म्हणला 12 वाजता. म्हणजे ही लई लवकर म्हणजे 12 आपली लई लवकर आहे. म्हणजे तुमचं मग उशिरा झोपायचं टायमिंग काय? 2-3. स्पर्धेला आल्यामुळेच एवढा झोपायला लेट होतं. नाही तर इतर वेळेस जे रेग्युलर प्रॅक्टिसमधले खेळाडू असतात ते 10, 10:30, 11च्या दरम्यान झोपतात. नाही कारण मॉर्निंग सेशन पण नसतो तुमचं आणि तुम्ही फ्री टाईम असतो, थोडंसं रिलॅक्स असतं आणि बरोबर आहे मॅच नंतर आपण थकतो. मग आपण एकत्र येऊन मस्ती मजा केलं तर थोडं माइंड रिफ्रेश होतो. आणि पहिली गोष्ट तर मी यांना शुभेच्छा द्यायलाच विचारलो की तुमचा हा संघ पहिल्यांदा सेमीफायनलला पोहोचतो, त्याच्यासाठी जोरदार तुमच्याकडे. कारण कसं महाराष्ट्रात भरपूर संघ आहेत आणि आज आपण पाहतोय की अहमदनगर जे कोणी ओळखत नव्हतं, तर आपण चहा प्यायला जाऊ होतं, पण अहमदनगरच्या संघाला कोण ओळखत नव्हतं, पण त्याची अशी ओळख निर्माण केली की त्याची आता भीती वाटायला लागली दुसऱ्या संघांना की अहमदनगर. पण कदाचित मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये की आजच तुम्ही काहीतरी इतिहास घडवून दाखवणार आणि त्या इतिहासाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. आणि इतिहास घडवणारा कोण प्लेअर आहे तुमच्याकडे आता इथे? माझे सर्वच खेळाडू इतिहास घडवणार आहेत. तुझ्याकडे तू जेव्हा प्रो खेळलास, प्रोमध्ये सिलेक्शन झालं तुझं, तर एक्झॅक्टली कसं होतं तुझं नाव सांग पूर्ण? आणि माझं नाव श्रेयस उंबरदंड, मी बंगाल वॉरियर्सकडून खेळलो. पण दुर्दैव असं की त्यानंतर मला फर्स्ट मॅचमध्ये बँगलोर बुल्ससोबत इंजुरी झाली, शोल्डर डिस्लोकेट झाला होता, त्यामुळे पूर्ण सीझन मला खेळता आलं नाही. ओके, पण आता तू परफेक्ट आहेस आणि खेळण्यासाठी फुल फिट आहेस? हो बिलकुल पूर्ण फिट आहे. कारण पूर्ण फिट आहे दादा, आम्ही यांना मॅटवर बघितलं की पूर्ण फिट आहेत म्हणून ना. काय नाव काय तुझं? ओंकार गाडी. ओंकार, तुला युवा कबड्डी सिरीजमध्ये खेळताना पाहिलं होतं. आज या ठिकाणी असा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला आणि तुम्ही पहिल्यांदा नंदुरबारच्या संघ सेमीला पोहोचलेला आहे. एक्साइटमेंट किती आणि समोरच्या टीमबद्दल काय बोलणार? ते एक्साइटमेंट तर खूप आहे. आता मॅचमध्येच काय ती तयारी तर झाली, फुल तयारी झाली. एक कोचकडे एक्सपिरियन्स असणं खूप महत्त्वपूर्ण आहे, पण त्या कोचकडे एक्सपिरियन्स असलेला कोच जर यंग असेल, तुमच्या यंग ब्रिगेडमधला असेल, त्याला खूप फायदा पडतो. कारण आज मला वाटतं दादोसरने प्रत्येक प्लेअर बघितलेला आहे. हां दादा परत तुझ्याकडे येतो. आज तुला काय वाटतं की जो आपण स्पोर्ट वोट हा ॲप आज
या खेळाडूंच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी आपण मॅच, स्टेट लेवल मॅचेस, नॅशनलचे मॅचेस, आज ही स्पर्धासुद्धा आपण लाईव्ह करतो की कितीपर्यंत खेळाडूंना याचे बेनिफिट भेटतो. या स्पोर्ट्स ओट ॲपमुळं कबड्डी आपली जी घराघरात पोचत चाललेली, जे छोट्या छोट्या स्पर्धा पण स्पोर्ट्स ओट लाईव्ह करतात, त्याच्यामुळे सर्व खेळाडूंना त्यांच्या पालकांना त्या खेळाडूंचा खेळ बघायला मिळतो. त्याच्यामुळं त्याला घरूनही सपोर्ट दिला जातो आणि ज्या काही गोष्टी असतात म्हणजे त्या खेळातल्या काही चुका झालेल्या असतात खेळतानाचा, त्या मॅचमध्ये रिवाईज करून बघत तो खेळाडू चुका सुधारत राहतो. नाही दादा, खरंच बरं वाटलं, एकदम परफेक्ट सांगितलं. आज मला अहमदनगरच्या कोचने सांगितलं होतं की मी यांचे फोन जमा करून जप्त करून ठेवलेत, त्यांना बघायचं तुमच्या मुलांना टी व्हीवर बघा फोन भेटणार नाही. पण दादा तू सांगितलं की जर एखाद्या खेळाडूच्या मुलांना तुमच्या पालकांनी तुम्हाला खेळताना पाहतात की तर खरंच ना ते पण तुम्हाला अभिमान वाटतो, त्यांना अभिमान वाटतात, दाखवतात बघ माझा पोरगा बघा. आणि खरंच आपण स्पोर्ट वोटला धन्यवाद दिला पाहिजे, कारण ग्रासरूट लेवल लहान लहान याच्याकडून आपण मोठ्यापर्यंत आपण ही संपूर्ण हे घेतो. मजा नाही. दादा आत्ताच पहिली गोष्ट तर आता मॅचला आलास तू, चहा पिली, चहा पिऊन कसं वाटलं पोरांना? खूप तरतरी आली चहा पिऊन. नाही दादा, पण आता चहा प्यालो, चहा पिऊन कसं वाटलं? कसं एनर्जी वाटली, मुलांना एनर्जी आली चहा पिऊन. खरंच पण आपण बोलतो की प्लेयर्सनी चहा नाही पिलं पाहिजे, असं काही नसतं. चायमध्ये थोडीशी एनर्जी खरंच येते आणि सोसायटी चहा होती. दादा तुला विचारायचं की एक्झॅक्टली तू एक NIS कोचसुद्धा आहेस, आता तुझी टीम सेमीफायनलला खेळते, तर यांच्या ट्रेनिंग सेशन कसे असतात? त्यांचं पूर्णपणे ट्रेनिंग सायंटिफिक पद्धतीने ट्रेनिंग त्यांना केलं जातं. म्हणजे त्यांना प्रॉपर स्ट्रेंथ कंडिशनिंगचं जे एक्सरसाइज, म्हणजे कबड्डीसाठी ज्या गोष्टी फिटनेस लेवल लागतो, म्हणजे स्ट्रेंथमध्ये बाबा तुम्हाला स्ट्रेंथ लागते, एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ लागते, इंडुरन्स लागतो, ॲजिलिटी लागते, पूर्ण ॲजिलिटी जे व्हेरिएशन आहेत ना, त्या गोष्टी ज्या आपल्या कबड्डीसाठी आहेत. कारण आपला कबड्डी खेळ कसा आहे की समोरासमोर एकाच साथ आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं कंपाऊंड पाहिजे फिटनेस लेवलला. त्यामुळे आमच्या मॉर्निंग सेशनला तर पूर्णपणे सायंटिफिक फिटनेस होतो, इव्हिनिंग सेशनला त्याचे स्किल डेव्हलप केले जातात, म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. त्यातले त्यात जे ॲडव्हान्स ॲथलीट्स असतात ते दुपारी मी मॅच प्रॅक्टिसवरती त्यांचे स्किल जे चुका झालेल्या आहेत ते कव्हर करून घेत असतो. आणि जर आता आपण बोलतो की कबड्डी हा गेम आपला बॉडी टू बॉडी कॉन्टॅक्टवाला गेम आहे, मग त्यांची ताकदीसाठी किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी काय जिम वगैरे एक्सरसाइजेस किंवा आपल्याला किती वेळा जिम वगैरे करावं लागणार, काय असं काय असतं? डिपेंड करतं की त्याला स्ट्रेंथ म्हणजे काय की आपल्या मसलची ताकद वाढवण्याकरिता केलेला व्यायाम. मग त्या स्ट्रेंथमध्ये पण दोन फरक आहेत बाबा, एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ आणि जनरल स्ट्रेंथ. एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ आपल्याला ह्या गोष्टीसाठी लागतं की स्फोटक शक्ती. एक्सप्लोजिव्ह म्हणल्यावर काय म्हणतात त्याला, स्फोटक शक्ती. मग ते आपल्याला मॅचमध्ये कशासाठी लागतात, ऑन दी स्पॉट ब्लॉक करणे, पुश करणे, किंवा ज्या पाठीमागनं रेडिंग साईडला कवरला आल्या ब्लॉकिंग करणे, जम्पिंग करणे, हे एक्सप्लोजिव्हमध्ये येतात. त्यासाठी त्यांना जिमचे पण 2 दिवस सेशन राहतात. मग जास्त करून मी एक्सप्लोजिव्हची जे वर्कआउट राहतो आठवड्यातला 1 दिवसातला तो जिम सेशनमध्ये घेतो, आणि जो नॉर्मल स्ट्रेंथ राहते ते मग त्याच्या ऑल बॉडी स्ट्रेंथमध्ये येऊन जातं. ते ऑन बॉडी वेट पण घेता येतं आपल्याला. आणि प्रॉपर डाएटबद्दल काय बोलणार की एक कबड्डी खेळाडूने डाएट काय केलं पाहिजे? माझं तर म्हणणं आहे की कबड्डी खेळाडूला जर प्रॉपर काय म्हणतात रिझल्ट हवा असेल तर त्यांनी पहिलं त्याच्या फिटनेस लेवलवरती लक्ष दिलं पाहिजे, दुसरं त्याचं न्यूट्रिशनवरती. कारण न्यूट्रिशनच सगळ्यात बेस्ट म्हणजे महत्त्वाचं आहे तुमच्या परफॉर्मन्ससाठी. कारण आपल्या शरीराला काय लागतं, कार्बोहायड्रेट लागतं, प्रोटीन लागतं, विटॅमिन्स लागतं, फॅट पण लागते. मग ह्याचं जे कॉम्बिनेशन, आता खेळाडूंना अवेअरनेस नसतो, सगळे यूट्यूब बघून काय करत असतात, त्याच्यावरून काय प्रोटीन्स पावडर घेत असतात किंवा काय मल्टीविटॅमिन्स घेत असतात. पण त्याच गोष्टी जर जेवणात ॲड करून जर आपण केलं म्हणजे नॅचरल प्रोटीन घेतलं तर बरं. आता फक्त त्या खेळाडूंना माहिती पाहिजे की बाबा प्रोटीन कशातनं मिळतं, मग प्रोटीनचे स्रोत काय आहेत, परतनं विटॅमिनचे स्रोत काय आहेत, परतनं कार्बोहायड्रेटचे स्रोत काय आहेत, फायबरचे स्रोत काय. मग त्याच गोष्टी जर त्यांनी इंटॅक केला तर त्याला त्या शरीराला ॲटोमॅटिक गरज मिळते. कारण काय होतं की बाबा प्रोटीन घ्यायचं, तर लोकांचं म्हणणं असतं की प्रोटीन का घ्यायचं, तर प्रोटीनमध्ये आपली मसल म्हणजे ताकद वाढते किंवा बाबा स्पीड वाढतं, असं काय नाही. प्रोटीन आपल्या शरीरात मसल बिल्डिंगचं काम करतं. म्हणजे प्रॅक्टिसमध्ये फिटनेसमध्ये जे आपल्या मसलना डॅमेज होत राहतात, तुटत राहतात किंवा डाऊन होत राहतात
मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला प्रोटीन घ्यावं लागतं. मग प्रोटीन घेण्यासाठी बाबा काही लोक आता पावडर सोर्सेसचा यूज करतात, त्यापेक्षा माझं तर म्हणणं आहे की नॅचरल ह्याच्यातूनच घेतलं पाहिजे प्रोटीन. मग तुम्हाला सोयाबीनमध्ये चांगलं मिळतं, दुधात मिळतं, परत बाकीच्या ज्या गोष्टी चिकनमध्ये आहे, अंड्यात, ह्या गोष्टीत त्याचा इंटेक जास्त करायचा. आणि त्याच्यामुळं काय होतं की मसल ज्यावेळेस तुमचे स्ट्रॉंग बनतील त्याच्यानंतरच तुम्ही बाकीच्या गोष्टी करता. आता मी जेव्हा बॉडी बिल्डर्स वगैरे बोलतो तेव्हा ते काय बोलतात की प्रोटीन घेणं आपण जेव्हा सॉल्युबल वॉटर लिक्विड फॉर्ममध्ये येतो तो डायजेस्ट लवकर होतो आणि बॉडीला लवकर, आणि जेव्हा आपण हे करतो. पण आता आपण सरांशी बोलून, कारण प्रत्येक स्पोर्ट वेगळा असतो आणि डिपेंड बॉडी बिल्डिंगची वेगळी असते, म्हणून ते बोलतात की असं म्हणजे आणि प्रॉपर आहे आपल्याला आणि परवडणारं पण पाहिजे ना. आता तू सांगितलंस की सोयाबीन हे स्वस्त म्हणजे आपलं, आणि कबड्डी प्लेअर हे बोलणार की कोण एवढे मोठे पैशावाले नसतात. आत्ता ब्रँडेड स्पोर्ट व्हायला लागला, आणि कारण आपल्याबरोबर आता तसं आम्ही बोलतोय की सोसायटी टीने आम्हाला ब्रँडिंग केली. अशी अनेक लोकांनी जर आपल्या स्पोर्ट स्पॉन्सर्स आले पाहिजे. आम्ही स्पॉन्सरचीच वाट बघतो. बरं वाटलं तुझ्याशी बोलून. तुझ्या टीमला, संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.